बसल्या बसल्या. पण पत्नीनं केलेलं पुण्यकर्म पतीकडे येत नाही. पुण्यकर्म येत नाही, पाप येत आहे. राष्ट्रानं पाप केलं तर राजाला भोगावं लागते. राजानं पाप केलं पुरोहिताला भोगावं लागतं. कुणाचं पाप कुणाला बघायचं. तिसऱ्या पिढीनं पाप केलं कधी अगोदरचे महाराज, पुढं नातवायला पंतोला भोगावं लागले. पाप इतकं भयंकर आहे बाबा. तुकोबराय म्हणतात, राष्ट्र करी पाप भोगावे राजाने, राजियाचे ते सर्व पुरोहिता, बोली धर्मशास्त्र जाणती सर्वही, परी ते कोणाही न कळे वर्म. स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. म्हणून भाविक बाबा, विचार करून माणसानं पाऊल टाकावं. आपण जे कर्म करतो हे पाप कर्म तरी नाही. नक्की विचारणारा कोणीतरी आहे आपल्याला. आपल्याला वाटले आपल्याला कोण विचारणार आहे, पाप केलं तरी वाईट कर्म केलं तरी. पण नक्की विचारणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जाब देता आला पाहिजे, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. शांतीप्रवणात्रय म्हणतात, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, अनेक यातना यम करवील, कोण सोडवील तेथे तुझला. ज्यावेळेस यमाच्या यातना भोगायची वेळ येईल, कोण सोडवणार. आपल्या कर्मामुळे, वाईट कर्मामुळेच तिथं जावं लागेल. 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन करून सांगितलं. सूत महाराज शौनकादीला सांगू लागले. शुकाचार्य भगवान राजा परीक्षिताला आणि यमाचा अवतार असणाऱ्या विदुर काकांना मैत्रेय ऋषींनी सांगितलं. महाराज 28 प्रकारचे नरक सांगितले. जशा जशा प्रकारच्या यातना दिल्या जातात तशा तशा पद्धतीची त्या नरकांना नावं प्राप्त झाली. तसे तसे नाव: रौरव, महारौरव, कुंभीपाक, असीपत्र, शुकरमुख, अंधकूप, लाला भक्ष. ते नाव जशी शिक्षा असेल तशी तशी नावं दिलीत त्या नरकाला. एक नदी आहे वैतरणी नावाची. आपल्या पृथ्वी तलावरची वैतरणी पाण्याची आहे, पण नरकातली वैतरणी ही पुवाची नदी आहे. कशाची नदी आहे? पुवाची वैतरणी आहे ती. आणि एवढ्या भयंकर यातना दिल्या जातात नरकामध्ये, एवढ्या भयंकर. महाराज काय करतात हो? महाराज म्हणले, त्या पुवाच्या नदीमध्ये चालायला लावले जाते. त्या पुवाच्या नदीमध्ये गोच्या दिल्या जातात. वर जर महाराज डोकं काढलं तर वरून यमदंड महाराज दंड मारतोय. त्या नदीकडे पाहिलं तरी अंगावर शहारे उभे राहतात, अंगावर काटा उभा राहतो. असली ती पुवाची नदी आहे. नदी बघायची असेल, प्रत्यक्षात तुम्हाला कोणाला इच्छा असेल, नदी पुवाची कसली असते. आपल्यापासून 99,000 योजन अंतरावर दक्षिण दिशेला पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वरी हे 28 प्रकारचे नरक आहेत. किती योजन अंतर? 99,000 योजन अंतरावर. आता योजनचं गणित जुन्या माणसांना माहित आहे. 1 योजन म्हणजे किती किलोमीटर? कोस. योजन हे जुने गणित आहेत महाराज. आता नवीन पोरांना किलोमीटरचं गणित माहित आहे. किनगाव किती किलोमीटर? की सहज लहान लहान मुलं सांगतात किनगाव 4 किलोमीटर, 5 किलोमीटर. आपल्या गावातून 5, पाटीवरून 4 सांगतात. पण कोस म्हणल्यानंतर सांगता येत. एखाद्या नवीन पोराला विचारलं, अहमदपूर किती कोस आहे सांग बरं, सांगता येईल का त्याला? नाही सांगता येईल. किलोमीटर मध्ये सांगू शकाल. म्हणजे योजन, कोस ही जुनी गणित आहे. रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये उल्लेख आला योजन. किती योजन सेतू बांधला?
100 योजन सेतू बांधावा. आता किती कोसाचा एक योजन असतो? जुन्या माणसांना माहित आहे एक कोस म्हणजे किती किलोमीटर. सगळा बोल दादा. 1 किलोमीटर आपलं एक कोस म्हणजे किती किलोमीटर? 4 नाही 3 किलोमीटर. 3 किलोमीटरचा एक कोस असतो आणि 4 कोसाचा एक योजन असतो. 4 कोसाचा एक योजन असतो. म्हणजे किलोमीटर मध्ये जर एक योजन काढायचा झाला तर 3 चौक 12 किलोमीटरचा एक योजन आहे.